कोल्हापुरातील जयंती नाल्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने पंचगंगा प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे। पंचगंगा प्रदूषण प्रश्न आज जयंती नाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण कार्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून संयुक्त पाहणी होणार होती। मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दांडी मारलेली आहे। 2 दिवसांपूर्वी हरित लवादाने पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेला 38 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। असं असताना देखील महापालिका अधिकाऱ्यांना मात्र याचं गांभीर्य असल्याचं दिसून येत नाही। पंचगंगा प्रदूषण प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार नोंदवली आहे। गोकुळ सोबत गोकुल। पंचगंगा नदी ही करवीर नगरीची ही जीवनदायी आहे, परंतु पंचगंगा नदीकाठी असणारे अनेक गावं इचलकरंजीपर्यंत कुरुळवांपर्यंत ही या पाण्यावर अवलंबून आहेत। परंतु काय वस्तुस्थिती आज अशी झाली आहे की या नाल्याला जोडणारे सर्व नाले, कोल्हापुरातले 12 नाले, प्रत्येक गावातले नाले या पंचगंगाला मिळालेले आहेत। त्यामुळं अक्षरशः पंचगंगा नदी ही गटारगंगा झालेली आहेत। याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं निर्देश पण दिलेले आहेत, परंतु पुणे विभागीय आयुक्त, कलेक्टर, महानगरपालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं उद्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे बघताय तुम्ही, काळं कुट्ट पाणी, सगळं मैला मिश्रित आहे। रक्तसुद्धा यामध्ये, अनेक जनावरं कापलेलं रक्तसुद्धा या पाण्यात आहे। हेच पाणी जे कोण मांसाहारी नाही आहेत त्यांनासुद्धा हे पाणी प्यावं लागतं, हे जी दुर्दैव आहे। त्यामुळं काल आम्ही आलो होतो, पण अधिकारी कोणी हजर नव्हतं। प्रदूषण मंडळाचे अधिकारी फक्त हजर होते। आज जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांना पाठवलं। महानगरपालिकेचा सक्षम अधिकारी इकडे यायला तयार नाही, फिरकायला तयार नाही। त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कोर्टाच्या निदर्शनास पण ही बाब आणून देणार आहोत, कारण यांना काही घेणारच नाही। या पंचगंगा प्रदूषणामुळं NGTनं 38 कोटी रुपयाचा काल दंड केला आहे। या दंडापोटी काल कोल्हापूर महानगरपालिकेचा पर्यावरण अधिकारी याला निलंबित केलेला आहे। निलंबित करून चालणार नाही, किंवा दंड भरला तर तो आमच्या टॅक्स पैशातनं जाणार आहे। या अधिकाऱ्यांच्या पगारातनं हे पैसे कट व्हायला पाहिजेत, तरच ह्यांना खऱ्या अर्थानं अक्कल येईल असं मला वाटते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।